मित्रांनो, जीवन प्रमाण अर्थात हयातीचा दाखला प्रत्येक पेन्शनधारकाला वर्षातून एकदा हा हयातीचा दाखला काढावा लागतो, सबमिट करावा लागतो. आणि हाच हयातीचा दाखला आपल्या मोबाईलवरती अगदी 2 ते 5 मिनिटांमध्ये कशा प्रकारे काढायचा हेच आज आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे, जीवन प्रमाण. याची डायरेक्टली लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. हे जीवन प्रमाणचं ऍप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करायचं, इन्स्टॉल करायचं आणि ओपन करायचंय. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपण पाहू शकता जीवन प्रमाण दाखवलं जातं. याच्यात सर्वात प्रथम ऑपरेटरचं आयडेंटिफिकेशन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे, डिव्हाइस रजिस्ट्रेशन. याच्यामध्ये आपला आधार नंबर, मोबाईल नंबर आणि मेल आयडी ही 3 माहिती द्यायची ऑपरेटर म्हणून, जे कोणी हे ऍप्लिकेशन वापरणार आहे त्याची. पेन्शनर सुद्धा हे देऊ शकतो. याच्यानंतर ही सगळी माहिती दिल्यानंतर सबमिट वरती क्लिक करायचे. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर आधार संलग्न मोबाईल वरती एक ओटीपी पाठवला जाईल. आलेला ओटीपी एंटर करून सबमिट वरती क्लिक करायचे. आता हे सबमिट वरती क्लिक केल्यानंतर ऑपरेटरचं नाव विचारलं जाईल, खाली कन्सर्ट विचारली जाईल. त्या कन्सर्टला टिक करायची आणि स्कॅन वरती क्लिक करायचे. आपल्या मोबाईलमध्ये असलेलं फेस आधार आरडी ऍप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचंय. फेस आधार आरडी ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्याला ऑपरेटरचा चेहरा स्कॅन करायचे, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करायचे. याच्यामध्ये एक बॉक्स खुलेल. त्या कॅमेरामध्ये ऑपरेटरला, त्या व्यक्तीला पाहायचंय, चेहरा त्या ठिकाणी स्कॅन होईल आणि आपलं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन जे आहे ते सक्सेसफुली झालंय असं दाखवलं जाईल. याच्यानंतर पुढचं व्हेरिफिकेशन असणार आहे ते म्हणजे पेन्शनरचं. आता याच्यासाठी पुन्हा जे कोणी पेन्शनर असतील किंवा स्वतः असाल तर आपल्याला आपला आधार नंबर, मोबाईल नंबर, ईमेल आयडी ही सर्व माहिती भरायची आणि सबमिट वरती क्लिक करायचे. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर आपल्या आधार संलग्न मोबाईल वरती एक ओटीपी पाठवला जाणार आहे. आलेला ओटीपी एंटर करून सबमिट वरती क्लिक करायचे. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर त्या लाभार्थ्याची असलेली सर्व माहिती पेन्शनच्या संदर्भातील दाखवली जाईल. नाव, कुठे सर्व्हिस आहे, त्याच्याबद्दलची सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला पाहता येणार आहे. एम्प्लॉयमेंट आपण केलेली आहे का, तर त्याच्याबद्दलची माहिती याला नो करायचे. आणि याच्या खाली ऑप्शन दिलेली आहे नेक्स्टची, या नेक्स्ट वरती क्लिक करायचे. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर आपण जी भरलेली माहिती ती पूर्ण या ठिकाणी दाखवली जाईल. फॉर्म सबमिट करण्यापूर्वी आपल्याला आणखीन 2 कन्सर्ट या ठिकाणी द्यावा लागणार आहेत. या दोन्ही घोषणापत्राला टिक करून कन्फर्म वरती क्लिक करायचे. पुन्हा एकदा आपल्याला कन्फर्मेशनसाठी मागितलं जाईल आणि स्कॅन करण्यासाठी सांगितलं जाईल. आधार आरडीचं आपले ऍप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी ओपन करायचे. जे पेन्शनर असतील, स्वतः असेल, त्याचा चेहरा त्या कॅमेरामध्ये स्कॅन करायचा आहे. चेहरा स्कॅन झाल्यानंतर हे बायोमेट्रिक सक्सेसफुली व्हेरिफिकेशन झालेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाईल. आणि याच्यानंतर आपला जो काही जीवन प्रमाण आयडी असेल तो नंबर आपल्याला या ठिकाणी दिला जाणार आहे. हा नंबर नोट करायचा आहे जेणेकरून आपल्याला हे जीवन प्रमाण डाउनलोड करण्यासाठी लागणार आहे. याला क्लोज करायचे, नो वरती क्लिक करायचे आणि गुगल वरती यायचे. गुगल वरती येऊन जीवन प्रमाण सर्च केल्यानंतर आपण पेन्शनर लॉग इन मध्ये आपला जो काही जीवन प्रमाण आयडी आहे तो आयडी टाकून, कॅप्चा कोड टाकून जनरेट ओटीपी वरती क्लिक करू शकता. आपला जीवन प्रमाण आयडी ओटीपी जनरेट साठी टाकायचे. जनरेट ओटीपी केल्यानंतर एक ओटीपी पाठवला जाईल. आलेला ओटीपी व्हेरीफाय करायचा आहे आणि याच्यानंतर आपलं जीवन प्रमाण डाउनलोड करण्यासाठी दाखवलं जाईल. क्लिक हेअर वरती क्लिक करून आपण हे प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतो. आता मित्रांनो, अशा प्रकारे अगदी 2 ते 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपण हे जीवन प्रमाण अर्थात हयातीचा दाखला काढू शकता, सबमिट करू शकता. आणि याच्याच बद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर याच्या संदर्भातील काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. इतरही काही प्रश्नांच्या संदर्भातील माहिती हवी असेल तरी कमेंट करा. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.